करण्यात आलेले आहेत. एका बाजूला वर्धापन दिन, दुसऱ्या वर्धापन दिन. आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो. शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय. प्रेम खूपच ते मला वाटतं वाढलं. आपलं जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही. जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं. आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे प्रेम खूप महत्वाचं मोठं आहे असं वाटतं. मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही. हो, पण आज वर्धापन दिन आहे. आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार.